पार्थ पवारांच्या केंद्रातील वर्णीसाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग 13 तारखेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत पत्र आहे। पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शिफारस। पक्षातीलच एका मोठ्या पदाधिकाऱ्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ही शिफारस केली। 8 कारणं देऊन पार्थ पवार मंत्री होणं का गरजेचं आहे असा खुलासा केला। या पत्रानंतरच पटेल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पार्थ पवार यांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशभर त्याची व्याप्ती व्हावी आणि देशभर वाढावा, रुजावा या दृष्टिकोनातून तरुण असे नेतृत्व म्हणून पार्थदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि सत्तेशिवाय शहाणपण नसतं म्हणून मोदीजीच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून पार्थदादा पवार यांना त्या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी अशी विनंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांच्याकडे 13 तारखेला दिलेल्या पत्रामध्ये केलेली आहे। कार्यकर्त्यांची भावना पार्थदादा पवार यांनी मंत्रिपद स्वीकारावं अशी असणं नैसर्गिक आहे, परंतु या संदर्भातला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्वतः पार्थदादा पवार यांनी घ्यायचा आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनींनी घ्यायचा आहे। वास्तविक मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करायचा या संदर्भातला सर्वाधिकार हा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना असतो। आम्ही घटक पक्षीय नात्याने त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आम्हाला रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल अशी अपेक्षा आहे। तर मंगळवारपासून राष्ट्रवादीत नेमकं काय काय घडलंय ते एकदा आपण पाहूया। मंगळवारी वर्षभर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटीलही यावेळी उपस्थित होते। एनसीपी विलीनीकरण चर्चा सुरू असल्यानं बैठकीला महत्त्व। वर्षावरील बैठकीबाबत सुनेत्रा पवारांना माहिती नव्हती। भेटीबाबत कल्पना न दिल्यानं सुनेत्रा पवार नाराज। सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरेंना बोलावून घेतलं। यावेळी पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील हे उपस्थित होते। सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरेंना भेटीबाबत जाब विचारला। डिलिमिटेशनला पवारांचा पाठिंबा हे सांगण्यासाठी बोलवलं होतं असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलं। यानंतर बुधवारी रात्री पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांकडून पार्थ पवारांना निश्चिंत राहण्याचा सल्ला देण्यात आला। एनसीपी नेत्यांसोबत बैठक असल्यास सुनेत्रा पवारांना कळवलं जाईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। प्रत्येक बाबतीत सुनेत्रा पवारांना लूपमध्ये ठेवण्याचंही आश्वासन दिलं। गुरुवारी रात्री जयंत पाटील आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली। मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली आहे।